जोडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगाद्वारे तुकोबाराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर एक मागणी मागतात। अगिला गो तया सुखा जेणे हरी नये मुखा वज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती। देवा ज्या सुखाचा मी आनंद घेत असताना ज्या सुखावर मी आरूढ असताना हे प्रभो मला तुझं नाव जर येत नसेल तर त्या सुखाला आग लागो। इको कमी आवाज करत देवा त्या सुखाला आग लागो। कोण्या सुखाला? जेणे हरी नये मुखा ज्या सुखामुळे भगवंताचं नाव तोंडाला येत नाही ते सुखाला आग लागो आग लागो। भगवंताने सांगितलं तुकोबाराय माझं नाव तुमच्या तोंडाला येत राहील पण कधी कधी आघात येतील। तुकोबारायनं सांगितलं देवा निमुटपणे भोगायला तयार आहे। मज होत का विपत्ती विपत्ती या शब्दाचा अर्थ संकट आघात काही आघात भोगण्यासाठी तयार आहे पण पांडुरंग राहो चित्ती तो मात्र माझ्या चित्तात राहायला पाहिजे। काही हरकत नाही तुकोबाराय तुम्हाला जात कोणी दिली तिसऱ्या कडव्यात तर तुकोबारायनं सांगितलं जळवते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ मला काही कुळाचा संबंध नाही आणि वारकरी संप्रदायात पारमार्थिक क्षेत्रामध्ये कुळाचा तीळ मात्र संबंध येत नाही फक्त आचरणाचा संबंध येतो। महाराज कोण्या जातीत जन्माला आलाय त्याच्यापेक्षा वागतो किती चांगलं हा महत्वाचा विषय। तो किती चांगल्या कुळात जन्माला आला असेल आणि पाणी टाकायच्या आधी पित असेल तर ते महाराज काय कामाचा काय त्याची पूजा करायची का त्यांना नालायकाची काही नाही काही संबंध नाही। जात फक्त लेकरा बाळाच्या लग्नापुरती जनतेला जपायची बाकी परमार्था करता जातीचा काही संबंध नाही। याता याती धर्म नाही विष्णू दासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री म्हणून देवा होका उत्तमच आणणार मला उत्तम कुळात जन्माला घाल अन्यथा कोणीही कुळात जन्माला घाल काही गरज नाही देवा बाकीचं सगळं जळून जाते जळवते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ मला संपत्तीचाही संबंध नाही कुळाचाही संबंध नाही जातीचाही संबंध नाही काय पाहिजे तू का म्हणे देवा जेणे घडे तुझी सेवा मला एवढं देऊन टाका प्रभू कुठल्या ना कुठल्या कारणानं तुमची सेवा घडली पाहिजे एवढं देऊन टाका। देवाच्या पाया पडलं म्हणजे सेवा होती हेच नाही बरं भजन केलंय म्हणजे सेवा होती हे सुद्धा नाही। एखाद्या दिन दुबळ्यावर तुम्ही उपकार केले असते तर कोट्यावधी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते कोट्यावधी सप्ते केल्याचं पुण्य। एखादा निष्ठेनं जर आई वडिलांना मानित असेल देवा इतका आई वडिलांवर जर प्रेम करीत असेल त्याला पंढरपूरला जायला जरी भेटलं नसेल तर पंढरपुरातल्या मालकाचे हजारो वेळेस दर्शन केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते। भजनच करा अशी काही सेवा नाही। तुम्ही पाळलेल्या बोरचं पाणी जर अख्खी कॉलनी पित असेल तर कोट्यावधी यत्न केल्याचं पुण्य तुम्हाला ही देवाची सेवा आहे देवाची सेवा आहे। मग अशी कुठल्या ना कुठल्या माध्यमानं भगवान मला तुमची सेवा घडो जेणे घडे तुझी सेवा हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठ्ठल मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टाहासाने फार दिवसाची जुनाट परंपरा देवला पुनर्वसन माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं अधिष्ठान आहे। अशा पवित्र अधिष्ठानावर ब्रजोत्सवानिमित्त चालत असलेला फार जुनाट सप्ताह आहे। मी त्यावेळेला आयुर्वेक्षण येत होतं त्यावेळेस पासून सप्ताह आहे। पहिल्या वर्षी इथं कीर्तन झालं का ते होळीच्या दिवशीच झालं गणेश तात्याची तो पुरणपोळ्या खाल्ल्या तेव्हा ते इथं शिरूत राहत होते आठवते मला मी आठवत आणतो आमच्या संग 12 माणसं होती त्याच्यातले 11 इथं शिराबाद खाल्ला आणि मी तिथं पोळ्या खाल्ल्या। तुम्ही म्हणताल त्याला का नेलं नव्हतं मला माहिती आहे ना शहरात परिस्थिती नाजूक असते पैसे जरी किती असले तरी एकूण एकाची तर स्वयंपाकाला जात नाही हे जरा नाटकी वळण असतं ना मोकार टेकन चौघीत लुगडे एक
खेड्यापाड्यामध्ये 4 बायका बोलिल्या तर येत असतात, पण शहरात जरा त्या अंगाला अहंकाराची गंध चिटकलेली असते. तर आता आपण अचानक त्यांच्या इथं जावं, 12 माणसाच्या पुरणपोळ्या कशा, म्हणून ते 11 जण इथं जेवले. मला पक्का आठवते भाऊ, पक्क मी आठवत आलतो 3 चाकाच्या, मी खूप फिरलो ना त्यावेळेसपासून. आता माझे 2653 गावं झालीत महाराष्ट्रातले. विठ्ठला विठ्ठला वर्षी मला आज होळीच्या पर्वावर कीर्तन. खरं तर शास्त्राच्या भाषेत त्याला शिमगा म्हणतात. महाराजांनी गोड अभंग केला, शिमग्याचे सनी. राम क्या बात आहे. राम कृष्ण न म्हणे कोणी, उद्या काय काय करते ते पाहू आपण. विठ्ठला पर्वणीवर आजचं माझ्याकडे आलेलं हे कीर्तन उपस्थित सर्व पंचक्रोशीतील या शेलूतील सर्व या परिसरातील श्रोत्यांना मी नाक घासून प्रणाम करतो. माझ्यावर अतूट प्रेम करणारे तुम्ही सर्व श्रोतेजन, चालत असलेला सोहळा, या सोहळ्यामध्ये बसाचा आदरणीय हरिभक्तीपरायण परमस्नेही बापूरावजी महाराज खवणे तारखेच्या संदर्भात सतत संपर्क करत राहिले आणि देण्याचाही योग आला. मला आनंदाचा योग. मला असं वाटतं 10-12 दिवसापूर्वीच सप्त्याचं नियोजन झालं, 15 दिवसात तात्काळ नियोजन झालं, योगही आला. मलाही येण्याचा योग आला. हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे शिवाजी महाराज असतील, तरी सर्वजण आजच्या पंक्तीचे यजमान आमचे राजेंद्रजी काका आडळकर, यजमानाचा उल्लेख झाला पाहिजे, त्यांनी अन्नदान केलं. आमचे रविभाऊ लक्ष्मणराव आंबोरे, त्यांना टोपणनाव पिनूभया म्हणत असतात. पिनूभया असतील, राजेंद्र काका आडळकर असतील, या सद्भक्तांनी अन्नदान केलं. माणसाकडे प्राप्त झालेली संपत्ती चांगल्या कर्मात खर्च झाली की आपण कळत न कळत केलेल्या चुका इथं शमन होत असतात. म्हणून चांगल्या कार्यामध्ये, सत्कर्मामध्ये अर्थार्जन झालं की भगवंताची कृपा होत असते. अशा पवित्र पर्वणीवर तुम्हाला आडळकर काका पिनूभयाला अन्नदानाचा योग आला, सप्तात योग आला, आनंदाचा योग आहे. कारण सप्तात एक न एक तरी निष्ठावंत वारकरी असतो. आयशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. ब्रह्मवेत्ते तर 4च सांगितले, शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, माझ्या वाचनानुसार 4च ब्रह्मवेत्ते. पण अपरंपार ब्रह्मवेत्ते जेवल्याचं पुण्य एक वारकरी जेवल्याचं नामधारकाची बरोबरी होऊ शकत नाही. मग निष्ठावंत नामधारक एक तरी असू शकतोय, आणि आजच्या पंक्तीला एक जरी निष्ठावंत जेवला तर तुमचं सफल झालं. आडळकर काका पिनूभया अशा पर्वणीवर अन्नदान महत्वाचा विषय. तुम्हाला पुन्हा कोटी धन्यवाद. आमचे आकाश सर असतील, गजमल दादा असतील, तिथे खवणे महाराज, तात्या, आबासाहेब आदी करून सर्व तिथे काका सर्व महाराज मंडळी, बाप्पा, आप्पा, भाऊसाहेब, नाना, शिवाजी भाऊ, लक्ष्मण भाऊ आदी करून सर्व बाप्पा, नाना सर्वांना प्रणाम करतोय. साऊंड सिस्टीम वाले बी छान शिवाजी महाराज, गोड त्यांनाही धन्यवाद. 2 कॅमेऱ्यावाल्यालाही धन्यवाद. पण ते सुरू केल्यावर कॅमेऱ्यामध्ये तुम्ही खाली बसता, त्या इतक्या शिव्या देतात की सकाळच्याला पेटता तुम्ही. कारण बायकाच्या शिव्या तुम्ही माहीत असतील, तुम्हाला लग्न झालं असतं असं माहीत, पण नष्ट झालं तर मी तुम्हाला उद्या सांगेल एखादी शिवी कशा देतात त्यात. कारण त्याला मी नाही दिसलो की तुम्हाला 2 घंटे शिव्या देतात त्या. कधी ते सेटिंग झाल्यावर खाली बसत जाय एखाद्या वेळेस. मोठ्या श्रद्धेनं गाऱ्यागुऱ्यात आल्यात ना त्या. म्हणून या सप्ताह कमिटीतली सर्व देवळा पुनर्वसनची सर्व मंडळी, सर्वांना कोटी धन्यवाद देतो. मोठ्या श्रद्धेनं ते अखंड हरिनाम सप्ताह करतात. माझ्या तुकोबरायाचा जन्मोत्सव सोहळा करतात, बीजोत्सव सोहळा करतात, आणि चुकून जन्मोत्सवाला बीजोत्सव सोहळा करतात. त्या सोहळ्यामध्ये गोड अशा प्रकारचा शिवाचा वाटा असणारी सर्व जी मंडळी आहेत, सर्वांना कोटी धन्यवाद देतो आणि अभंगावर येतो. विठ्ठला सुखा तुकोबरा
जे सुख भोगत असताना तुझं नाव तोंडाला येत नाही. एका चारवाकाने प्रश्न केला. चारवाक कोणाला म्हणायचं माहितीये? जन्माला आपल्यात येतात, आपल्या सोबत राहतात, आपलं खातात आणि आपले वरखंडे काढतात, त्याला चारवाक म्हणतात. अशा एका चारवाकानं प्रश्न केला. महाराज म्हणतात सुखाला आग लागो, म्हणजे यांच्याकडे सुख आहे का? हा पहिला मुद्दा आहे का यांच्याकडे सुख? तर त्या चारवाकाला एका व्यक्तीनं सांगितलं, नालायका, संतांकडे किती सुख आहे याचा अजून अंत पंढरपुरातल्या मालकाला लागला नाही. उलट उलट वैकुंठात राहणारा भगवान परमात्मा देवाकडे सुखाची कमतरता आहे आणि त्याच्याकडे जे सुख प्राप्त होत नाही ते सुख देवाला संतांकडनं मिळतंय. म्हणून वैकुंठातनं मृत्यू लोकांचा या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हे म्हणजे कोणतं सुख? मला असं वाटतं ज्ञानेश्वर स्वर्गात भजन नसतं आणि ते सुख जगाच्या मालकाला तिथे मिळत नव्हता का सर? आणि ते सुख संतांकडे आहे आणि म्हणून त्या सुखाकरता वैकुंठ सोडले. कशाला म्हणते तामरपुरीन वैकुंठ? चिंतामणीच्या सडका आहे, कल्पतरूचे उद्यान आहे, कामधेनूचे खिल्लारे. एक जणांनी मला सांगितलं, महाराज आमचा टीव्ही पाहिला का? अगं सर गुडघ्यात गॅप आलाय, इतके पाकिट आणून बी गॅप भरणं म्हणल्यावर कशाने भरतो काय माहिती? त्याच्यात काय दगड माती भरावं लागतं काय माहिती? रोज 2-2 पाकिट आहेत तरी गॅप भरणं, त्याच्यामुळेच भरणं. कुत्र्यात जखम तिसऱ्या दिवशीच राहते म्हणजे चाटीत आहे, कातडच जेव देत नाही. विठाला म्हणलं, महाराज माझा टीव्ही बघितला का? वैकुंठातलं सुख बघा किती मोठं. स्वर्गातलं अमरपुरी मोठा टीव्ही होता. आढळकर काका जेवढं भिताड होतं का तेवढा टीव्ही होता. बसन म्हणून भिताडाची कोपरी कोरली आणि इतका मोठा. म्हणला महाराज बघा टीव्ही. म्हणजे काय नाही चांगला आहे, तर तुम्ही अशी काही प्रतिक्रिया जास्त दिली नाही. मी म्हणलं, मी रावणाला ओव्हरटेक केलेले लोक पाहिले. सुंबळ्या तू काय कातडाचा टीव्ही सांगायला? हे लोक पाहिले एवढूचा टीव्ही कर चालू. चालू केल्यावर त्यानं हातात रिमोट घेतले. मी म्हणलं मी वेगळा टीव्ही पाहिला, डोळे मिचकिल्यावर चालू होते. सेन्सरेत तरी पण या टीव्हीत कोणती माणसं दिसत असतील चित्रातले? तिथं सांगू कोणते? रंभे आयशा नाचणी, उर्वशी, तिलोत्तमा, मेनका या नाना प्रकारच्या जिवंत यांना बघितल्याच्या नंतर त्या काळातला कामासक्त 8 दिवस भाकरी खात नव्हता. इतक्या सुंदर बायका समोर नाचायला. ते सुख स्वर्गातलं. काय कमी असेल त्या वैकुंठात? काय कमी असेल त्या अमरपुरीत? त्या सगळ्या सुखाचा त्याग केला आणि 28 युग झाले पंढरपुरात थांबलाय. कशा करता? संतांकडनं ते सुख घ्यायचं शेती. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखाची कमतरता त्याच्याकडे आणि ती संतांकडनं मिळती. याचा अर्थ संतांकडे सुख आहे. याच्या पलीकडे सांगू का? संताचे सुख झाले या देवा.
जीवाचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. संतांकडे एवढा सुखाचा सागर आहे, ते सुख जगाच्या मालकाने आपलंस केलं. आता या सुखाच्या बदल्यात द्यावं काय म्हणून त्यांची सेवा करीत होता. आणि काही काही गोष्टी विकत भेटत नाहीत बरं, त्या संतांकडे मिळतात. एका बाईकडे 15 म्हशी आलेल्या आणि जमीन 500 एकर. तू पिकावत लाज वाटत, तसं द्या वाटत नाही. आणि तू पीक अशी गोष्ट आहे ती वंगण म्हणून वापरता येत नाही. गाडीचं कसं वापरता येईल? शेजारणीचा सासरा मेला, दृष्टांतापुरता सांगायला खरंच नाही. आणि 3 मालकाला सांगितलं आपल्या मामांजीचं श्राद्ध करायचंय आणि श्राद्धाला कडी लागते, कडी दही नाही तर ताक लागते. परिसरात चिंचेचं झाड नव्हतं. ते म्हणलं कुठून आणायचं ताक आणि दही? शेजारीन काकूकडे एवढ्या मोठ्या म्हशी आहेत पण आपली ताकद नाही द्यायची दुधाची. ती म्हणली दही तर आपल्याला देईनच पण पित्राला तूप सुद्धा आणते. पागल झालीस का काय? 650 रुपये किलोचं लोन काढायचं तू, पण आपली ताकद आहे काही कधी घ्यायची. शांत बसा. सोनाला सांगितलं रोज 1 बकेट सडा काली पिसणं, आज 2 बकेट काढव. एका बकेटात ती जांगण व्यापत होतं आणि दुसऱ्या बकेटात शेजारणीच्या दारात टाकला. तिनं अशा बांगड्यात मागं सारल्या. तिला होत्या ना बांगड्या, काही घालीत नाहीत ना शहरातल्या. एक जण म्हणला महाराज मी बायको बांगड्याच घाली ना. म्हणलं मग याचं औषध माझ्याकडे थोडंच आहे. नाही म्हणलं ती घालीच ना. म्हणलं इतक्या बऱ्या कसं सांगायला? नाही म्हणलं महाराज ती घालीच ना. म्हणलं तिच्यावरच्या मला घाल. तू ऐकलं मला काय ताण देतो? होते तिला बांगड्या, तिला अशी माग सारल्या. काय गवच्छे कब्जा करते काय आमच्या दारामध्ये? इथून तू येतो अंगणे, कोण म्हणलं तुला इकडे सरा टाक? तिने सांगितलं काकू तुमचं अंगण घ्यायचं नाही, ती आमची काय लायकी. पण आमच्या सुनबाईला चुकून 2 बकेट सडा काढला, फेकून काय द्यावा म्हणून तुमच्या दारात टाकला. मुद्दाम सुनाला काढायला लावला होता बरं. मुद्दाम मुद्दाम मुद्दाम. दुसऱ्या दिवशी तेच केलं, तिसऱ्या दिवशी तेच केलं. 4-5 दिवस केल्याच्या नंतर 15 म्हशीवाली जर्शी गार झाली. बाई लय तापलेली होती ती. ज्वाला मिरची इतकी रगील होती. 2-3 बाऱ्या तर मथऱ्याला हल्लं होतं तिला. इतकी रगील होती, इतकी रगील. पण अशी गार शांत बर्फासारखी झाली. काय वचीनं आपल्या दारात सडा टाकला. वचे इकडे काय काकू, किती दिवसाचा सडा टाकायलीस? आज काय गडबड आहे? काही नाही, आमच्या सासरेवाचं श्राद्ध आहे. कडीला टाक. त्यानं चिचाचा पाला आणलं. काय नव्हतं आणलं त्या सोंगळ्याने, त्या असाच भाई केलेला होता. काय कळत विलास नाद होता. मग ही बाई मिली 2 लिटर दहीनी आणि पित्राला तूप लागते, पावशेर तूप आणलं. तू पण पैसे इतके कुठून? कोण म्हणते तुला पैसे? दरवर्षी नेत जाय आमच्या इथून पित्रा. दृष्टांत संपलं. कशाने भेटलं? आणि सेवा, सेवेची ताकद. मग काही काही या बापू देऊया, काही काही श्रीमंत माणसाला हित वाटत नाही आश्रमात आणि फुकटही देत नाही. मग सेवा त्यांची केली की सगळं मिळतंय. मग व्यवहारामध्ये त्या बाईनं सेवा केल्याच्या नंतर तिला प्राप्त झालं. संतांचा बाजार आहे का? नाही, संत इकीत नाही. पैसा हा त्यांच्या जीवनात स्वप्नातही येत नाही. स्वप्नीचा याचा अर्थ जोडे आणि माती व्याभिचाराची कोणी. स्वप्नात जर पैसा आला तर आईशी संसार केला इतकं पाप लागते. इतकं विचित्र इतकं. आणि ते कशाला पैशाचा व्यवहार करते? ते देत विकतही नाही, पैशाचा व्यवहार नाही. मग संतांकडचं सुख आपण कसं घ्यावा म्हणून जगाचा मालक दत्त चोपदारी करी.
म्हणतात महाराजांच्या घरी दररोज असता म्हणायला दत्त चोपदारी करीत असे 32-36 वर्ष विश्वाचा मालक 10-5 कोटी ज्याचे बँकेत आहेत त्या सोमळ्याला मालक नसतील म्हणे मालक त्याला म्हणायचंय आडळकरजी सूर्य ज्याच्या कृपेने तापतो चंद्राचा शीतल प्रकाश ज्याच्या कृपेने झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा मालक म्हणायचं त्याला जगाचा मालक या सर्व सत्तेची ताकद त्याच्या ते त्याला मालक म्हणायचं आणि तो ब्रह्मांडाचा मालक 36 वर्ष नाथांच्या घरी का सुखाची प्राप्ती करण्यासाठी म्हणून सेवा करी त्यांची सिद्धांत 1 चार्वाकाचा संपला की तो म्हणत होता संतांकडे सुख आहे का बेटा ऐक एवढं सुख आहे संतांकडे एवढं सुख आहे ते अजून संपलत नाही याच्याकरता विषयावर उभा आहे आणि ज्या दिवशी संतांकडचं सुख संपल त्या दिवशी ते पंढरपुरात थांबणार नाही इतकं सुख आहे संतांकडे म्हणजे सुखाचा तुटवडा नाही त्यांच्याकडे देवा पण असं काही जर सुख असेल आणि तुझं नाव तोंडाला येत नसेल तर त्या सुखाला आग लागू एक व्यक्ती आंघोळ करू लागली आगी लागत आहे सुखा सांगतो आंघोळ करू लागली की आवाज वाढवा झाला तुला आंघोळ करत असताना अंगाला उठणं लावलेलं आपल्याकडे दिपाळीला उठणं असतंय तिळ हळद एखादा सुगंधी पदार्थ त्याच्यात थोडस द्रव्य असते पण त्या व्यक्तीला स्नाना करता इतकं सुगंधी द्रव्य गोड होतं इतकं सुगंधी द्रव्य की मला तरी वाटतंय भारतात तर तितकं ओरिजिनल उठणं कोणाला भेटत नसेल विलेपन भवस्थिती जाय कृत संग चारु हा समाजना केशर भवती ती कस्तुरी यती संग भवामयो चंदनस्तु भवयतो जयानने पावनिया भवजन जयो मदया गरु यदि अस्तु करत्य सकल भव जनायने हरिरायत भव सकल जना हरिरायत भव सकल जना हरिरायत भव सकल जना केशर कस्तुरी मदयानुळ चंदन हे तरी सापडलं पण बावनिया चंदन सापडत नाही शनैक बुंद शीतल करी उकळत्या तेलामध्ये थोडस टाकलं की तेल बर्फाइतक थंड होते ही ज्या चंदनात ताकद आहे त्याला पावनीय चंदन आणि याचं उठणं अंगाला लावायला बसायला पाठ सुद्धा त्या चंदनाचा सोन्याच्या फिरक्या आंघोळ घालायला बायका किती ऐकायचं 300 गजमल साहेब 300 एका दिवसाकरता नाही दर 6 दिवसाला बदलत होत्या रोजच्या 300 बायका होत्या 1800 डग बाप्पा 1800 बायका 1800 मग एकीनच पिना पाडला 1800 बायका 1800 रोज 300 त्या काय आपल्या बायका सारख्या थोडी पाहती कवाडाकडून चलती भितडाकडे होत्या आनंदासना सनई चौघडा आगी लागत आहे सुका सोन सनई चौघडा हातात रोजच वाजत होतो रोजच आपलं लय झालं तर लग्नात व्हायला लग्नात हलकी होती जंगनाडी पकनाडी पकवात नसतो वाजत रे हलकी वाजली हिशेबात चलू जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की सुधरत नसतं कलेक्टरला कुठे वाजता हलकी हलकीच असते उद्या वाजन एखाद्या वेळेस कशी पांगण्यात वाजत उद्या हलकीला पण 5-6 बोला असते एक सांगू का विठला विठला त्या थाटात अंघोळ करत असताना आई 3ऱ्या मजल्यावर होती गोपुरी अरिष्टिनम वात्सल्य भवजया गोपूर वात्सल्य म्हणजे माता शुद्धांत करून असणारी आई 3ऱ्या मजल्यावर आहे खाली डोकून पाहिलं मुलगा स्नान करीत होता तिच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब मुलाच्या पाठीवर पडला वटाण्यासारखा टर 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 फोडत आला डोळ्यातलं पाणी गरम नव्हतं सर पण उपदेशाचं पाणी होतं उपकाराचं पाणी होतं वात्सल्याचं पाणी होतं पाहिलं वरी ताईचे डोळे भरून आलेले होते कडा ओढा झाले 300 बायकाला बाजूला ढकललं असं
जिन्याहून सन 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 आई तमाम चक्षु वक्रत्व यत पारणिर्भव जायते रसनाम प्रगल्भास्ततेषु. वाईट डोळ्याने पाहिलं तुझ्याकडे कोणी? पारणी म्हणजे हात कोणी बोट दाखवलं? रसना वक्रत्वात आली नाही. माझ्याकडे कोणी वाईट डोळ्याने बघितलं नाही, माझ्याकडे कोणी हात दाखवला नाही, माझा कोणी वाईट बोललं नाही. मग तू रडती कशा करता? मला तो बघा वाटत रे, तुझं बघा वाटत. आई मला 1800 पट नाही आता. मी सार्वभौम राजा आहे, समुद्र वलयांकित स्वराज्य आहे माझं. एवढा मोठा आनंद असताना आईला मुलाचा आनंद खपू नये. बाळा मला या आनंदाच्या बाबतीत दुमत आहे, काही शंका नाही. पण दुःख एका गोष्टीचं वाटतं, तू याच्यात किती दिवस रुजून राहिला. आई मला किती आनंद आहे. बाळा बाळा तुला जो आनंद आहे का त्याच्या 5-25 पटीनं आनंद तुझ्या बाबाला होता. बाबाला होता, कारण एकटीच होते मी तुझ्या बाबाला. आणि तुला 1800 पत्न्या होता. किती संपत्तीची विभागणी झाली पाय तुझ्या, तोडून खाणाऱ्या सगळ्यात तोडून. मी तर एकटीच होती, एकटीच. अरे मी एकटी असताना सार्वभौम स्वराज्याचा मालक तुझे बाबा माझ्या डोळ्याने हाड लाकडासारखी जळाले, अंगावरची रोम गवतासारखी जळाले. पाहे पा त्रिलोचन रायाची गती. बाईच्या मालकाचं नाव शिवाजी बुवा, त्रिलोचन नावाचा राजा. माझ्या डोळ्याने बघितलं मशानात प्रेम जळालं. काही कामी नाही आली रे संपत्ती. अरे मी निष्ठेने प्रेम करणारी पत्नी फक्त रडत होते 4-8 दिवस, याच्या व्यतिरिक्त काही करू शकले नाही. या 1800 बायका म्हणतो ना तू, शेजीची कामिना दूर राही, या फक्त दरवाजापर्यंत येतील. भलं केलं तर 1-2 बाऱ्या पदरानं असं पालवतील, याच्या व्यतिरिक्त तुला काही करू शकणार नाही. आई तुला म्हणायचं काय, तू किती दिवस गुरफाटणार यांच्या? तुला अपत्य झाले, प्रपंचाचं सुख भोगलंस, संसार किती दिवस करायचा तुला? अरे संसार एक अशी गोष्ट आहे, संसार जमतच. भाऊसाहेब संसार रस्ता आहे. तुमच्या देव सातवण्याहून शिरूला येणारा रस्ता कधी कणलाय का? आनंद आहे जी म्हणला का रस्ता 15 दिवसाकरता वाहनं बंद करा, कारण मी फार थकलेलो आहे, अद्याप नाही. उलट या रस्त्यानं जाणारे हजारो मेले, कितीतरी गाड्या चुरा झाल्या, म्हणजे मर्यादा संपून, पण ते रस्ता जमला नाही. तसाच संसार आहे. तू किती दिवस करणार आहेस प्रपंच? तुला 1800 बायकांचं सुख वाटतंय. चित्रकेतूला 1 कोटी होत्या, रावणाला 80,000 होत्या, जनकाला 1200 होत्या, दशरथाला 703 होत्या. तुला 1800 होत्या. तुला एवढं मोठं वाटतंय? आई म्हणलं काय, काही नाही. हे सुख सोडून दे आणि त्या विटेवरच्या मालकाचं भजन कर. वल्या कपड्यानं जसा वरी गेला तशीच भगवी लंगोटी नेसून खाल्ल्या. निवलं म्हणलं आई देव देव करायला. आईने सांगितलं असा देव देव होत नाही. जिच्यासोबत पहिलं लग्न केलं तिला माय म्हणून भिक्षा माग. बायकोला माय म्हणून भिक्षा मागणं म्हणजे त्याला डोळे किती चांगले लागतील. दुसऱ्याच्या बघितल्या पोटात डबा उठतो, तुझ्या बायकोला माय म्हणतो का? पण तो राजाचा 3 पदराची झुळी केली आणि प्रथम पत्नीला भिक्षां देही तत्राम सदेहेस्त वात्सल्याम भवाहा. वात्सल्य म्हणजे माय, कारण ते आयुष्य भेटत नसते. बायकोला माय म्हणून भिक्षा मागितली, ओक्सा बक्षी रडत त्या आगीला होत्या सुखा सांगतोय. आणि आईचं दर्शन घेतलं, निघून गेला. त्या आईचं नाव होतं मैना. मुलाचं नाव गोपीचंद, त्याच्या मुलाचं नाव मुक्तचंद. मुक्तचंदाला राज्यावर बसवलं आणि आपण तीर्थयात्रे करता भगवंताचं भजन करीत करीत निघाले. मुक्काम पडला एका ठिकाणी, वाट सुरू रस्त्यात होतो. त्याने विचार केला, गाव बरंच लांब आहे, महाराज झाडाखाली झोपले, आपल्याला यांचा आसरा भेटावा. आसरा भेटावा म्हणून महाराजाच्या बाजूला त्याने वळकटी टाकली. वळकटी टाकल्याच्या नंतर महाराजाला बोलू लागलं तर महाराज विरक्त होता. विरक्त
पण याने विचार केला आपण हातपाय दाबावा महाराजाचे. हातपाय दाबू लागले ते वाट सुरू महाराज. कुठले आहेत महाराज? मला विश्वाची माझे घर कशाचा? बहता पाणी फिरता साधू, पाण्यानं वाहत राहा साधून फिरत राहा. पाण्यानं जर वाहनं बंद केलं तर शेवाळा येते. एका जागेवर थांबलं की शेवाळा येते. आणि साधू एका जागेवर थांबलं की कुठं नाही करतो. त्यानं फिरत राहिलं पाहिजे, फिरत फिरत. आता कीर्तन झाल्यावर आपण आपलं घरी जाऊ आहे का नाही? उद्या इथं थांबा म्हणलं हे पत्रावळ्या उचलायला लावते. आपण आपलं निघून गेलं पाहिजे आहे का नाही? ज्यानं त्यानं आपोआपल्या याच्यात राहायचं. कोण्याही शहाण्याबाईनं पाहुणे होऊन राहा आणि त्यानं लुगडं आणलं की नेसून घरी जावा. पण तिथं म्हशी आलेल्या होत्या म्हणली मी माय नक्षी राहते. येडपठेच का खात. मग त्यानं धुण्याची बाई बंद केली. धुण्याची बाई होती का आणि भांड्याची बाई बंद केली. ती बाई कस काय येईन? तुम्ही आहे का? ती म्हणली बाई दूध खाल्लेला पिना पाडायला जाय ना मुकट्यान तुला नाटी आणली जाईन घरी. कशाला थांबत आपण आपल्या याच्यामध्ये आहे काय व्यवस्थित. विश्व माझं घरे संन्यासी आहे मी. गठोड बांधणार संन्यासी नव्हता. शास्त्राचं गाठोड सोबत होतं. शास्त्र ब्रह्मचर्य धर्म भोकावी अक्षरे. हो ब्रह्मचर्य धर्म बाधावी पडलं. अक्षर शास्त्र वाचायची, पुराण वाचायची आणि लोकांना विद्वत्तेची डोस द्यायची. हे ब्रह्मचर्याचं काम असतं. हे संन्यासाचं काम असतं. पाय घे दाबल्याच्या नंतर महाराजांनाच विचारलं कुठे चालला? काही नाही म्हणे. काही अंतरावर गोपीचंद नावाच्या राजाची नगरी आहे. आगी लागत आहे असं सांगतो. आणि त्या नगरीचा राजा गोपीचंद राजा आहे. मी त्यांच्याकडे मागण्यासाठी चाललोय. त्यांच्याकडे सुद्धा अंतकराने भिक्षा मागितली की वर्षभर पुढे इतकं मला देऊन टाकतात. महाराज सहज म्हणलं तेच भिकारी त्याच्याकडे काय जातो तू? पाय दाबले होते. आढळकरजी इतकं दाबलं हे माणूस काय मूर्ख महाराज आहे. आमच्या राजाला भिकारी म्हणाले. काय महाराज शब्द का तुम्हाला बोलायला? उचलली वळ कठीण दुसऱ्या झाडाखाली. महाराज उठले त्याच्याजवळ अध्याप नाही झाडाखाली. तुझ्यासारखे संन्यासी शिकून त्याला पाहिले. डबू लागलो महाराजाला. चल 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 उचल वर कटीतून. चल हे का म्हणून तुझा? महाराज म्हणले जर शांत हो. गोपीचंद राजाकडे चाललास? हो. ज्या राजाला भिकारी म्हणल्यावर तुला इतका राग येतो ना तो भिकारी राजा आहे. मग त्या भिक्षुकाच्या डोळ्यातून पाणी आलं. पाणी आलं. महाराज तुमचं स्वराज्य कशात गेलं? परचक्र तुमच्यावर कधी आलं? तुमचं राज्य कोण्या कारणाकरता गेलं? 1800 धर्मपत्नी होत्या राजन तुम्हाला. काय मोठं वैभव होतं तुमचं. राजानं सांगितलं बाळा मला भिकारी कोणी केलं नाही. मी मनानं झालो. कशासाठी? अवघा भोग त्याची 1800 पत्न्या 1800. शेठजी नुगई हो टाबरो टाबरी. काय काय वैभव, काय थाट, काय आनंद, किती मोठं टोक. 1800 बायका. किती आचरणातल्या होत्या सांगू आसाराम आपण. गोपीचंदाची बायको माऊली अण्णा रात्री 1 वाजता उठल्याच्या नंतर पदराला हात लाईत होती. निशी अंबरा बयो आचरून पारणीस्त देवाच्या. रात्री सुद्धा झोपीत पदर पडू नये
इतक्या आचरण शुद्ध पत्न्या, म्हणून तर सकाळच्या काकड्या, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, म्हणून भारतातल्या स्त्रियांचं वर्णन केलंय. राज्य राणी व कुलवान कुलवान स्त्रिया, एवढ्या मोठ्या कुलवान स्त्रियांचा, एवढ्या मोठ्या स्वराज्याचा त्याग केला. तो देवासाठी त्या भिक्षुक्याने विचारलं, घर बसून देव करता येत नव्हता? त्याचे चोजले पुरिता पुरितात नाकात धरत होता, भजनाला अडथळा येत होता. म्हणून प्रपंचाच्या तापे तापलो मी देवा, गौरव सेवा करू त्यांनी. सगळं स्वराज्य त्याच्या हवली केलं, यथा सांग संपत्ती कमवून ठेवली, 4-2 पिढ्या पुरंक त्यांना संपत्ती आहे. आता मला ते करायचं नाही, मला भजन करायचंय. तिथं का नाही केलं? तिथं राहून भजन होत नव्हतं. मग जी संपत्ती मला भजन करू देत नाही, त्या संपत्तीला आग लागो, आगी लागो तया. पण त्याचा आनंद घेत असताना, सुख घेत असताना देवाचं भजन येत नाही, परमार्थ घडत नाही. म्हणून गोपीचंदानं राज्याचा त्याग केला, आगी लागवतया सुखा. सुंदरशा एका झाडाच्या सावलीला दगडाची शिळा आहे, दोस्त आढळतात निदान मोहदरी कीर्तन ऐक म्हणा, कोणाचं ऐकायचं बी नाही दुसऱ्याचं. मी शेजारी आहे त्याचा. विठाला सुंदर सदगडे कसा झाडाच्या सावलीला. आणि भजनाच्या मस्तीमध्ये, भजन मस्तीच पाहिजे बरं, पण मस्तीचा वापर वेगळा मानतात, धोरडा करून मस्ती नाही. मस्तीतलं भजन, मस्तीतलं भजन म्हणजे विटेवरच्या मालकाला आवडेल त्या भजनाला मस्तीतलं, महिमेतलं भजन म्हणायचं, जोरसातलं मस्तीतलं भजन. काही काही माणसं असे महिमेत भजन करायचे, भजन तर काय करते हिना टेकून 7-8 बऱ्या तंबाखू. असे तर लय कुंटाला नाही तर भजन करणारे. तुका म्हणे व्हाच्या इच्छा इस्तू टाकायला पाहिजे, तुझ्या तोंडातून रोग ज्ञान कोचायला पाहिजे. भजन मरायला संप्रदाय भजन करणे मंगळवाणी. एखाद्याला वाटत असेल मी भजन करतोय, सुंबळ्या तू केलेलं भजन पंढरपुरातल्याला आवडत आहे का ते सांग. काय पुरावा आहे? कालवणी विष. बापू महाराज जरा हिशोबान बघा याच्याकडे जाताना, जरा प्रमाण म्हणाले चांगले आहेत जरा. कालवणी विष केलामृताचा नाश. अमृत हे पण ज्ञानोबराय तुकोबरायची वाणी, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, मीराबाई, सखुबाई, जनाबाई, कबीरजी यांची वाणी म्हणजे अमरपुरीतल्या 5 अमृताला गाजवी इतकी वाणी गोडे. आणि ही वाणी
जर पाष्कळवाणीत भजन म्हणलं तर कालवणी विष केला अमृताचा नाश. असं जर भजन केलं ना तर कुंतलानं पाप त्याच्या बोकांडीवर बसतंय सुमळ्याच्या. विठाला विठाला महिन्यात भजन चालू होतं एकांतात एकटाच अंगाला राख लावली. लालबुंद शरीर आगी लागत आहे असो का. लालबुंद शरीर. राजपुत्र होता महाराज. राजपुत्र राजपुत्र राजपुत्र. किती मोठा राजपुत्र सांगू. ज्या राजाच्या पोटी लक्ष्मी जन्माला आली तरी तो राजा श्रीमंत नव्हता. त्या राजकुमारा इतका बाप्पा. हा राजकुमार होता अयोध्या नरेश राजा दशरथाचा मुलगा. आज राजाचा नातू. त्याचं नाव होतं भरत. भरत. अंगाला राख लावली नंदीग्रामाच्या ठिकाणी. लालबुंद शरीर तारुण्य दशेतला मुसमुशीत तारुण्याचा बाजार. डोळे झाकले भजन चालू होतं. श्रीराम राम जय जय राम जय राम जय राम. भजन म्हणजे नुसते अभंग म्हणत नाही. रामकृष्ण आठवण सुद्धा भजन. याच्या पलीकडे सांगू का. वाणी शुद्धावली पडे अभद्र त्याजी येणे नवारे ते तपश्चर्य आगळे पाहतची जाय. नैवम गांजा कसम लिखितम. गांजा फुटेल नाही दिलं. ज्याची वाणी कोण बोलती. दादा बाबा काका अण्णा तात्या भाऊ रावसाहेब नानासाहेब तात्यासाहेब गोविंदराव श्यामराव अशी कोण ज्याची वाणी बोलती का त्यानं हजारो यज्ञ केल्याचं पुण्य त्याच्या वाणीत प्राप्त. रसना प्रियाम प्रगल्भेषु आर्वाच्यम नैवाम स्ततेवच. कोण वाणी बोलती कोणालाही. एखादा गरीब क्या बात आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. याच्या पलीकडचा साचाने मवाळ मी तुल्याने रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मार्कंड्याचा पुरावा तर त्याच्या पलीकडचा यती वाणी भयंजनाना रसना प्रिया सकल गणेशो शाखा भय जानते भवात सकल सुधान राग भयात खन्नते दीपरागम सकल जना नवनीत रागम यतभायन्ते प्रजन्य रागम दीपराग प्रजन्य राग नवनीत राग. ज्याची वाणी गोड आहे त्यानं दीपराग गायला. नुसतं ती व्यक्तीला वाट टाकायची काळी ओढायचीच नाही. आपण मध्ये दिवा लागतोय. दीपराग प्रजन्य राग. चैत्र चक्र करते उन्हात बसायचं त्याला गोड अशा प्रकार चालवायचं. कडकडाट मेघाची गर्जना आणि आपण मध्ये पाऊस पडतोय. त्यात वाणीची ताकद आहे ना. वाणीची ताकद आहे. याला म्हणत असते ताकद सर भजन. भजन काही भजन म्हणते तरी एखाद्याचा स्वर गेल्या भूत साधे. काय वळडायला तू काय भीमसिंग जोशीचा चुलताय का सुमळे. 3-3 रुपयावर फिरायला लोकांना गुची द्यायला. विठाला विठाला हे भजन नाही गेले त्याचा थोडीच पार मारत. त्याला येत नाही त्याला शिकव ना. हेच तो भजन आहे. हेच तो भजन. दुसऱ्याची वरखंडी काढते त्याला काय येत नाही. तुला तुकाराम महाराजाचा आजाचीच
तुला येत सुद्धा कोण ह्या गंगात टाकल्यावर त्या गंगाला सुद्धा कळण हो पापी माहेत कशाला आला तिला सुधरण आणि दुसऱ्याच इच्छित विठाला सावली करली कशाने करत ती सावली सूर्य बाजूला गेला झाडाची सावली बाजूला गेली आणि महाराजावर ऊन आलं पारुण्य दर्शक ऊन आल्याच्या नंतर घाम आला आता राजाचा मुलगा होतो आमच्यासारख्या टपरेला घामीत ऊन हात गेल्या ते तर दशरथ राजाचा पुत्र भगवान रामचंद्रांचा भाऊ आहे लक्ष्मीचा धीर आहे ज्याची भावजही लक्ष्मी आहे कोणाला श्रीमंत करायचं आणि कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात आणि ही ज्याची भावजही आहे काय श्रीमंती तो भरत तो भरत तो भरत का नाही घामे वांगाला आणि भरताच्या बाजूने एक सर्पिन पडत होती मोठी सर्पिन काळी टिक्कर सर्पिन होती काळी टिक्कर हो निसकटल्याच्या नंतर ज्वाला तोंडातून येणाऱ्या लाल बुंद रसनाचा म्हणायची फाड 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 तोंडातून किंवा पडत होती पण तिच्या पाठीमागं तिचे पिल्ल होते ए आई ए आई ए आई थांब थांब आई आई थांब इज्जत आईला खुलीत असते मी तुम्हाला कळण्यासाठी जोरात म्हणा त्याला आई कसं म्हणतात आता वासराला गाय म्हणता येत नाही पण मात्याला कळत नाही का अंबरती गाय तयाकडे का त्याचे त्याचे संकेत पाण्यात राहणारी कासवी जलाचिया भोवरा पिराचिया युकुंद भला तर दृष्टीची आछडा तुपता वसले महाराजांचा एक पुरावा आहे कासवीचे पाक वाढे कृपा दृष्टी नवे अंगसंग आईची भेटीची संबंध नाही संघाचा संबंध नाही अंगाला स्पर्श करायची गरज नाही डोळ्यात पाहिलं की त्या आईतल्या करायचं पोट भरत नाही ज्याची त्याची प्रत्येकाची वाढे कृपा दृष्टी क्या बात है हे पुरावा कॉलेज मधला आहे विठाला काय झालं माहितीये का ज्याला दोन दोन कडवे ते आमच्यासारखे कीर्तन करायचे ज्याला गाठे पाठ ते आमच्या पुढे बसायचे विठाला आता उधळूस तर सोडित नाही उत्तर देत राहत भवतालच्या इथं चोरायचं सांभाळून घेऊ आपण काय ताण नाही साखरात जवळ आले काय उद्या दुकानं बंद असतील म्हणून आज घेऊन ठेवलेले असतील दुसरं काय आईला खुलवलं हे आई आई थांबली विचारलं काय बाळा कुठं पडायचं शिकारीच्या शोधात त्या सरपिणीला 2-4 दिवसापासून शिकारच सापडली कोणाचं तोंड पाहिला किती पाहू काही माणसं उगच म्हणते त्याचं तोंड पाहिल्यावर बाजार भेटत नाही खिशात पैसे नाही बाजार कसा भेटत त्याच्या तोंडाचा आणि बाजाराचा काय संबंध खिशात पैसे नाहीत आणि बाजारात पत नाही पहिले कोणाचे आणले तर पुन्हा पैसे देत नाही सुधारी आणि मग कसा बाजार भेटत उगत दुसऱ्याला नाव ठेवते आमच्या इथलं एक जण मांजर पाहिल्या वापस आज मध्ये निघला होता ना बाजाराला सकाता त्याची मांजर आडवी गेली आता त्याने कशाला पाळली त्याच्या वाड्यातून आल्यामुळे सकाता त्याची आता मांजरीचा सकाता त्याचा काय संबंध मुकाद्या म्हणाला मांजर आडवी गेली सकाता त्याची मांजर आडवी गेल्यामुळे आता मी वापस आलो मी नाही बाजाराला जाणार मी थोडं पुढे गेल्याच्या नंतर
मांजर मला दिसली रडू लागली. मांजरच रडू लागली. मांजरच सगुनी नाव होतं तिचं. गळ्यात घुंगरे गिंगरे बांधलेले तिच्या. लय हौशी काही काही माणसं. हो, कुत्र्याला जीव लावते ना, माय बापाला भाकर द्यायची नाही अशी काही दलिंदर हौशी येतो. हो, कुत्र पुढच्या शिटावर. बऱ्याच कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवावं. बाहेर गुज असल्या जरा उशिरा करत येते ना. हो, ही मी मांजर लय चावडीची. हो, मेल्यावर तुया बोखंडी उठवून पेटून देऊ. काही काही नाटक काही. मांजर रडू लागली. म्हणलं सगुने काऊन रडायली? काय नाही, ते तुमचा शेजारी आडवा गेला तेव्हापासून उंदीरच भेटत नाही. काही काही माणसाची पुत्र खराब होती मांजराला नाव. मांजरापेक्षा ही सर्पिन म्हणली काय कोणाचं तोंड पाहिलं गरज भेटत. पोरं म्हणले आई हेडीस का काय? केवढा मोठा खपक्या महाराज बसला. कोणाचे पोळे झाकून भजन केलं. आणि 14 वर्ष 22 दिवसाचा विरक्त म्हणून लालबुंद शरीर, तारुण्याचे टोक गाठलेला, मुसमुशीत बांधायचा संन्यास. आई आपण सगळ्या जणांनी एक एक मांडीला लचका मारला तर आपल्याला 2-2 दिवस काही खायचं काम पडत नाही. पण आईनं सांगितलं पाप्यांनो, अरे ज्या साधूचं भजन ऐकल्याच्या नंतर परिसरातले झाडं प्रसन्न होतात, की ज्याच्या वाणीत ताकद आहे त्याचं मांस खायची कल्पना केली तू. चला वापस. आई क्षमा असावी, याच्यानंतर कोण्या महाराजाचं मांस नाही खायचं. ती म्हणे काही काहीच तर मुद्दाम खाल्ला येईल तुम्हाला, पण या महाराजाचं नाही खायचं. बरं आई माफ कर, चला वापस. माफी नाही म्हणले, चला वापस. चला काय करायचं जाऊन? त्या महाराजाच्या अंगावरची सावली फिरली, ऊन आले आणि उन्हाने महाराजाला घाम आलाय. चला घाम पुसा. सर्पिन दोन्ही तिन्ही बाजूनं सर्पाची पिलं आणि तोंडाच्या फुटकऱ्यानं हवा घालीत होते आणि भरत महर्षींचा घाम पुशीत होते. घाम 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 घाम. भरताने विचार केला, यवनात आपण भजन करत असताना अंगाला आलेला घाम प्रकाशाच्या तीव्रता जशाला तशा कायम आहे, पण आपला घाम खूप पुसतोय. काया स्वेदम तथा शीतलत्व. हा जाबानी सांगतो. काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम आणि शीतलत्व म्हणजे थंड. कोण केलं असेल माझं थंड शरीर? डोळे उघडून पाहिलं तर काळे ठिक्कर सर्पिणीचे पिंड आहेत. बाळांनो कोण? त्यांना जवळून पाहिलं म्हणजे तिने सांगितले ती आई होती तिथे मोठी सर्पिण. बाळ माय का कशा करता सेवा? महाराज माझ्या नालायक मुलाने तुमचं मांस खाण्याची इच्छा केली, खाल्लं नाही ना, पण का केली? एक मुद्दा सांगू का तुम्हाला? दुसऱ्याचं वाईट केल्यावर पाप होते असं नाही, दुसऱ्याचं वाईट चिंतिल्यावर सुद्धा पाप होते. दुसऱ्याचं नाही देखवल्यावर सुद्धा पाप होतं महाराज. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं मनानं म्हणलं तरी पाप होतं. करावं असं काही विषय नाही. खाण्याची इच्छा झाली आणि म्हणून माझ्या मुलाला या पापातून मुक्त होण्यासाठी हे प्रायश्चित्त तुमची सेवा करायला लावली. पुढे झालं म्हणा, जा तुझ्या करायला. पण त्या सर्पिणीने विचारलं, महाराज आपण कोण? मी अयोध्या नरेश राजा दशरथाचा सुपुत्र आहे, सूर्यवंशातला पुत्र आहे. भरत आपण? जी भरत. सर्पिण शार होती. एक जण म्हणला, महाराज सर्पिण इतकं काय करू लागलं? म्हणलं ती तुझी चुलती थोडीच होती, दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी आणि दुसऱ्याच्या सुनाला लावून देऊन वायलं काढणारी, ती तुझी चुलती थोडीच होती. ती सर्पिण कोण होती? लोमशांना विचारायचं. लोमशाला घोड श्लोक आले लोमशाचे 2 लिहिलं. लोमशाना सांगितलं ती सर्पिण कोण होती? लोमश महर्षी. भरत महाराज तुम्हा 4 भावांची लग्न झालेली आहे जी. पत्नीचा त्याग करून तुम्ही अंगाला राव काव लावली राखा जी. आई सर कशा करता? माझी माय
विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. तो बिना चपलाचा वनवासात आहे. कोणाला श्रीमंत भिकारी करायचं जिच्या हातात आहे ती लक्ष्मी दगड उशाला गवत पाठीला घेऊन वनात झोपती. माझा दुसरा दादा पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याला शेष म्हणतात. तो त्यांच्या सेवे करताय. सरबिणीला सांगितलं, महाराज युवराज असं काय संकट आलं की जेणेकरून रामप्रभू वनवासाला गेले, सीताई साहेब वनवासाला गेल्या, लक्ष्मण वनवासाला गेले, असं कारण काय? भरतानं सांगितलं, याला एकमेव कारण आहे माझी आई. माझ्या आईनं माझ्या बाबाला काही लढीवार शब्दामध्ये प्रसन्न केलं आणि त्या प्रसन्नतेत वरदान मागितलं. जष्टा दुरी दिगंतरी धाडावे. जष्टाला दूर पाठवायचं आणि कनिष्ठाला राज्यावर बसवायचं. हे माझ्या आईनं वरदान मागितलं. सूर्यवंशातला राजा, प्राण जाय परिवचन न जाय. ही सूर्यवंशातली रघुवंशाची रीत होती. जीव गेला तरी हरकत नाही, पण शब्द खोटे ठरत नव्हते सूर्यवंशातल्या लोकांचे. आणि सूर्यवंशातच अवतार जर द्वापार युगात घेतला असता तर पांडवाला गादी भेटली नसती. म्हणून चंद्रवंशात जन्म घेतला आणि 19 पाप करून पांडवाला स्वराज्य दिलं द्वारकेतल्या मालकानं. विठ्ठल विठ्ठल. आईनं वरदान मागितलं, रामाला वनवास आणि भरताला स्वराज्य. सर्पिन हुशार होती. कुठल्या शापामुळे सर्पिन झाली त्याचा दुसऱ्या पुराणाचा उद्देश बघा, दिलासा बघा. पण आपल्याला मोजका टाइम आहे तितक्यात पाळी घ्यायची. तुमच्या आईनं स्वराज्य तुमच्या बाबांकडनं मागितलं, ते स्वराज्य भोगायला तुम्हाला काय हरकत नव्हतं. तुम्ही काय बळ घेत नव्हता. पण भरतानं सांगितलं, माझी माँ, जगाचा मालक माझा दादा बिना चपलाचा वनात फिरावा. माझा दुसरा दादा 14 वर्ष 22 दिवस पाणी पिलं नाही, अन्न खाल्लं नाही, झोपला नाही. तो लक्ष्मण वनवासात आहे आणि लक्ष्मी दगड उशाला घेऊन झोपते आणि मी अयोध्येचं स्वराज्य भोगाव. अहो तुम्हाला प्राप्त झालं ना, भोगायला काय हरकत आहे? कर्मे श्रीराम वनवासा गेला, हे रामाचं कर्म आहे. पापच म्हणा लागेल, चुकलेलं कर्म. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ योगे मेला. युग घडला सीता देवी, 6 महिने 22 दिवस 27 दिवस सीता अशोक वाटिकेत. चौघे पुत्र राया दशरथा. 4 पुत्र असताना मरणाच्या वेळेला जवळ एकही नाही. कर्म चुकलंय. कर्मे रावण क्षय पावला. किती मोठा रावण, 33 कोटी देवाचा राजा. त्याच्या एका पट्ट्यानं बाळ आणला होता. ग्रामपंचायतचा सदस्य नाही, सोसायटी मेंबर, हे जिल्हा परिषद पंचायत समिती काय नाही, हे आमदार खासदार दिल्ली ते ढवळ्या कपड्यावर काय नाही. त्याने बटन दाबलं की झिमर येते. ही ज्याच्या ताकद आहे त्याला इंद्र म्हणतात. आणि तेव्हा म्हणाल त्याच्या पोरानं किती मोठा रावण असेल तो. 80,000 बायका, 80 सहस्र त्या सुंदरा कामिनी. सुंदर काय वैभव, काय वैभव. प्रस्ताव ही प्रधान ए भास्कर तेजो भयस्थिता दीपम प्रज्वलित असतो. या सूर्य लावण्याच्या घरचे दिवे लावित होता. काय मोठी श्रीमंती असेल. पण एवढं वैभव असताना कर्मे रावण क्षय पावला. चुकीचं काम केलं ना, चुकीचं काम. मग हे भरत महाराज, तुमच्या दादानं जगाचा मालक जरी असेल पण कर्म चुकलंय. कर्म श्रीराम वनवासा गेला, तुम्हाला स्वराज्य मिळाले आईच्या प्राप्तीनं, तुम्ही का नाही भोगलं? हे माझी माय, त्या स्वराज्याचा आनंद घेत असताना भगवंताचं नाव तोंडाला येत नव्हतं. आणि ज्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर देवाचं नाव जर तोंडाला येत नसेल तर त्या अयोध्येतल्या स्वराज्याला, त्या सुखाला मी आग लावली आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी भजन करत होतो. आगी लागो तया आगी जे हरी नंदी मुखार
असताना भगवंताचं नाव दुरावतं याच्याकरता भरताने अयोध्येचा त्याग केला. नंदीवर्गामाच्या ठिकाणी तपश्चर्या केली. आगी लागवत असता काय स्वराज्य पांडवांचं. एवढं मोठं स्वराज्य, इतकं मोठं स्वराज्य. त्या स्वराज्याचे मालक अंध धृतराष्ट्र, पंडू नरेश आणि यमधर्माचा अवतार विदुर काका असतानापूरचे मालक तीन शिवाजी तिघजण मालक. तर या तिघांपैकी आईनं दिसत असताना डोळ्याला पट्टी बांधली आणि लेकराच्या चुका झाकून टाकल्या. खर तर माईनं आणि बापानं लेकराच्या चुका झाकायला नाही पाहिजे. चुका झाकल्या की त्याचे परिणाम वेगळे होत असतील. पोरग मंदिरात गेलं आणि बूट जर चांगला आणला तर त्याच बुटाने पोरग झपकायचं, पुन्हा बुट आणत नाही. पण माय म्हणली बरं झालं गावाला जालत्या बापात काम नाही. गावात इथली इथं जुना घालते पण चांगला आणलाय मोठ्या माणसाचा. गावाला जाल बघ्या असाच आणि जाय माय चांगला. कालांतराने बघा एटीएम फोडू लागला आणि मग बघ्याला तिकडे नेलं त्या आखुड्या चेडीवर. माय म्हणली महाराज मग बघ्या आखुडीत चेडी घालायला. म्हणलं 7-8 दिवसाला तुला पण नेणार आहे त्यानं तो पण नाव घेतलं. संस्कार असले पाहिजे, संस्कार झाकायला नाही पाहिजे. गांधारीनं चूक केली अकस्सर म्हणायची माझी लायकी नाही. पुराण सांगते, पुराण पुराण पुराण. धृतराष्ट्राला दिसतच नव्हतं पोरं मोकार आहेत म्हणून, पण माईल डोळे होते. आणशीरामजी आहेत का? हो माईक पडलं पोखंड देऊ तुमच्या. हो जेव्हा याच्यानं आणि पुन्हा रगील माणूस महेश कीर्तन कोणाचं ऐकायचं नाही. काय दुसऱ्या कीर्तनात काय गाणे असतील का? विठला 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 सोडित नाही. एकदा लाव लागलं योगा साधा. मालकाला दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. आपला माणूस पट्टी बांधली डोळ्याला. तिला विचारलं का पट्टी बांधली? माझ्या मालकाला दिसत नाही म्हणून मला जग पाहायचं नाही. याच्यात पतिव्रता असते, त्याला पतिव्रता म्हणत असते. मला जगन बघायचं नाही, मूर्खपणा केला. 3 पुराणविरोधात गेले. त्याने सांगितलं आईला डोळे होते, आईनं लेकराच्या चुका बघायला पाहिजे होत्या आणि ज्याला दिसत नाही त्याला सांगायला पाहिजे होतं आपले पोरं पाप करते त्याला आवरा. पण हिनं चुका बघून पट्टी बांधली. चूक केली, चुका झाकायला नाही पाहिजे. एका घरी मला दूध घ्यायला नाही जात नसतो. बाप्पा इस्त्या तुरी हाणावं पण कोणाच्या घरी एकट्यानं नाही जावा. जल मोठं व्हायचं त्यानं 2-3 गोष्टी सांभाळायच्या. हे तेच नाही दगडा वाप केल्याने मरण नाही. मग संप्रदायात आचरण सांभाळलं चिंताच नाही, चिंताच नाही, फक्त आचरण सांभाळायचं. हातचा नाही हुकला की हिसाब जुळतो आहे का नाही? तुमच्या क्षेत्रामध्ये आहे का नाही? आपण हातचा हुकला की चट गेलो 13 कम 85 90 कम 87. हातचा गेला केलं घाग नाही आणला. हातचा नाही, हातचा गेला की संपला विषय. परमार्थाचा आचरण. ते बाई नेलं घरी. तुम्हाला महिषपती म्हणे दूध प्यावंच लागते. म्हणून पालखू धान झालो आहे आणि मला चेहरा पाहिल्यावर कळत मालकाला पाजीत नाही ना आम्हाला पाजायची. मालकाला दूध पाजीत नाही, महाराजाला पाजीत तिला म्हणायची चुडी नाही. पुरावा नाही यदि भ्रतारेव छन्नैव स्ततेवम् यत् अप्रिय अप्रियं जनहिताय च तत्पिशाच्यं योनित् तज्जायते. चंडी महाचंडी रंडा यत्कुंडा भयव्याप्तिना. याच्या पुढचंही सांगितलं असतं तुम्हाला.
पण अजून सगळे केस पिकले नाही. हेमंतन मेला चरचर बोलायला अजून 10-15 वर्ष वाचिलं ना तर कोणाच्या बापाला देणार नाही. मग विठाला निघ घरी आम्हाला या म्हणे महाराज. झाकायला नाही पाहिजे, झाकल्यावर घाण होती बरं. आता महाराज घरी यायचे म्हणलं शिवाजी बाईनं असं झाडून काढलं, सडा टाकला, रांगोळ काढली आणि आम्ही जायच्या आधी 5च मिनिटानं कुत्र्याने संडास केली. कोणाच्या कुत्र्याने केली काय माहित, पण केली. आणि त्याच्यावर नाव थोडं कोणाच्या कुत्र्याने. आता बाई ओचकट हे म्हणले बरके काढ काढ काढ. म्हणली बाई मी कसं काय काढू, ह्या कुत्र्याने संडास केली नाव घेतलं. आणि ती मुठक्या हुशार तिला साधी तिनं बकिटावानी शेणलं होतं म्हाताऱ्याला आडातून. तिला साधी होती नाही काढ. मग मालक चालले देवाच्या दर्शनाला. मला तिनं दूध प्यायला बघितलं ती काय म्हणते, अहो कुठं निघाला दर्शनाला. मग जा तेवढं किती घाण काढा. तू काढ ना, मी नवी साडी नेसली आणि ते म्हणला माझ्या अंगावर का धोतर नाही का. असं काही 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 भाषणात पुढं मालकाचं घोड नाही केलं तरी चालेल पण मालकात देऊ म्हणून. बाय म्हणते मेला आमच्यात नांगत तुम्ही नाही राहा का. तुम्ही संध्याकाळी घरी येताना बुटाला हरपून येतात ते येडे आहेत का तुम्हाला मालक म्हणायला. तुम्ही निदान बुट तर घरी आणले पाहिजे, कुठे वाडा बांधताच नाही. याच्यात बुटाला याला सांगलं लोकांना. पुन्हा म्हणतो बायकोनं मला मालक म्हणा. सोंगड्या तुला तळ्यात टाकायला पाहिजे पैठणच्या. पहिला वाटला आता लग्नातला शालू नेसलाय, काय कुत्र्याची घाण करा ती परसात केली, टोपलं भर माती आणली त्याच्यावर टाका. आता मला वाटलं मातीचे न त्याला पाय, पण मधात गेल्यावर पायाला कळालं ओलं लागलं. कधी कधी पायाची गरज नसती बरं का, पायाला तुम्ही एक अजून लक्षात घ्या. गातोड्या घरी गेल्यावर पायाला कळतंय बाई येडपटी, पायालाच कळतंय बाई झाडून टायमाला काढीत नाही. पाय तुम्हाला एक सांगू का, डोळ्याला कळत नाही बूट आपला आहे का दुसऱ्याचा आहे, पण पायाला लगेच कळतंय. अरे लहान मोठा पाय, डोळे नाहीत पाय हुशार असते. एखाद्याच्या स्वयंपाक घरात गेल्यावर पाय सर सर वाजत येत, म्हणजे इतकं चिकट लोळ स्वयंपाक घर. आणि ती म्हणली मग नाव निर्मळा, साऱ्या फरशीला बोरा आला आणि तो नाव निर्मळा. हो झाला मला सोड्याच्या कारखान्यात निघून करबटन चालू नाव निर्मळा. तिनं गाडीच्या टाकला 22-23 हजाराचा आम्हाला बसायला. पण मधात गेलं पाहायला ओढं लागलं. म्हणलं काय ओढं लागलं तर मी काय धावधाव थोडाच गेलो. बाई म्हणली महाराज काय करायला काय. म्हणलं काय काही ओढं लागलं. ती म्हणली माय वास बी आलाय. म्हणलं ओढ्याचा वास कस काय, नाही तर वाटानं कशाच नाही पाय द्यायला. दारातल्या माय पुढे म्हणलं हो माती पाहायला चांगली असते. बाई त्याच्या खाली पुत्र हगलं होतं ना, झाकल्यामुळं कुठाना झाला. बाईनं जर माती नसती टाकली तर नाही घाणीवर पाय द्यायला असता का. झाकल्यामुळे 22 हजाराचा गाडीच्या बाहेर झाकल्यामुळे. त्याच्यामुळे तुम्ही चुका झाकल्या की ज्या मुलाचं गणित करता येत नाही असा अमूल्य किमतीचा देह त्याचा मातीत जातोय. मायबापान चुका झाकायच्या नाही. गाफील करते 100 तिला दिलं, 100ला 100 मिळेल. शिमग्याचा हुरेव 100ला 100 बिनकामी होते. चट मेले. हे मेल्याच्या नंतर आई आणि बाबा वनात गेले. येदूर काकानं सांत्वन केलं पण म्हातारा ऐकायला तयार नव्हतं, गेलं वनात. आता मालकी कोणाची असताना पुरावं. पांडव पंडूराजा मूर्ती पावले. पंडूराजाची संपत्ती बाजूने पांडव आणि विदुर काका दोनच. याचे 100ला 100 मेले आणि ते वनात गेलं. आता मालकी हस्तिनापूरची टोकायची. आगीला गोताया चुका सांगतो. किती श्रीमंत होतं सांगू हस्तिनापूर. 2.5 वर्ष एका ठिकाणी 3.5 वर्षाचा उल्लेख आहे. 3.5 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी आडळकर काका पांडवाकडे होता. तो एका दिवसाला 22.5 क्विंटल सोनं देत होता. सोज्या 45,000 रुपये तोळा झाले ना वाटते. पण एका किलो